लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। चिमठाणे परिसरातील अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन। ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या प्रत्येक डंपरकडून सुमारे 1000 रुपये घेणारा नारद कोण? सोनू फौजी यांचा प्रशासनास सवाल। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले। दिनांक 5 मे 2026 रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की चिमठाणे परिसरातील बुराई नदीच्या पात्रातून गेल्या अनेक वर्षापासून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे। यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचंही मोठं नुकसान होत आहे। निवेदनात पुढे म्हटलंय की महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच काही ठिकाणी संगनमतामुळे हा अवैध प्रकार वाढत चाललाय। नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खोदकाम करून पाणी पातळीवर परिणाम होत असून परिसरातील शेती आणि पर्यावरण धोक्यात आलंय। तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची दुरावस्था होतीये। दरम्यान महेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप करत ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या प्रत्येक डंपरकडून सुमारे 1000 रुपये घेतले जातात असा दावा केला असून हा पैसा घेणारा नारद कोण व हा पैसा नेमका कुणाकडे जातो असा सवाल उपस्थित केला आहे। या आरोपामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी याची चौकशी करावी अशी मागणी होतीये। महेंद्र पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। अन्यथा येत्या काळात चिमठाणे परिसरातील नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। या निवेदनाच्या प्रति महसूल मंत्री, पोलीस महासंचालक मुंबई तसेच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आले। मुख्य संपादक भूषण पवार। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात अवैध वाळू उपसा सर्रास सुरू असून तरी विना नंबर प्लेट ट्रॅक्टर व डंपर भर दिवसा ओव्हरलोड वाळू उपसा चालू असताना तसेच कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नसताना अवैध वाळू उपसा सुरू असून मात्र धुळे जिल्ह्यातील महसूल विभाग झोपेचे सोंग घेत असून तो 1000 रुपये घेऊन रस्त्यावर वाळू डंपर चालवणारा नारद मुनी कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। तसेच प्रशासनाला कोणाच्या दबावाखाली कारवाई का करत नाही असा प्रश्न गावातील नागरिक करत आहेत। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली धुळे जिल्हा महसूल प्रशासन हे दाखवण्यात स्पष्ट चित्र दिसत आहे। येत्या 8 दिवसात अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास चिमठाणे परिसरात मोठे आंदोलन नागरिकांसोबत छेडण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।